नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालनात शेरो शायरी व कविता कुठे, का आणि कशी वापरावी, शेरो शायरी आणि कविता याबद्दलचीच माहिती, सूत्रसंचालनाबद्दलची सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सूत्रसंचालन हे केवळ कार्यक्रम जोडण्याचं काम नाही, तर ते भावना, विचार आणि अनुभव यांना शब्द देण्याची खरं तर एक महत्वपूर्ण कला आहे. आणि या कलेत शेरो शायरी आणि कविता योग्य त्या ठिकाणी जर वापरल्या तर कार्यक्रम केवळ हा श्रोत्यांकडून ऐकला जात नाही, तर तो अनुभवला देखील जातो. मुद्दा फक्त पाठांतराचा नाही बरं का, तर प्रसंग ओळखण्याचा आहे. तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वातावरण तयार करताना सूत्रसंचालकानं काय करावं. कविता ही सुरुवातीला सांगितली जाते, ती पहिलीच असावी असं नाही, पण ती पहिली भिडणारी असली पाहिजे हे या ठिकाणी लक्षात घ्या. सुरुवातीला अशी कविता सूत्रसंचालकाने घ्या जी ऐकणाऱ्याला म्हणेल आज काहीतरी वेगळं घडणार आहे. उदाहरणार्थ, शब्दांनी आज शब्दांना हात द्यावा, शब्दांनी आज शब्दांना हात द्यावा, विचारांनी विचारांना जाग करावं. कारण कार्यक्रम नाही सुरू होत, इथं माणूस माणसाशी जोडला जातो आहे. म्हणजे निवेदकाचा आवाज शांत, संत आणि ठाम असावा. 2. मान्यवरांचा परिचय. नाव सांगण्याआधी सूत्रसंचालकानं त्या पाठीमागची भावना सांगावी. नाव सांगणं सोपं आहे, पण नाव येण्याआधी वजन तयार करणं हे सूत्रसंचालकाचं कसब आहे. कविता येथे लांब नसावी, पण ती अर्थपूर्ण असावी. उदाहरणार्थ, गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. यानंतर थेट म्हणावं अशा प्रामाणिक विचारांचं प्रतिनिधित्व करणारे टिंबटिंब म्हणजे जे मान्यवर आहेत त्यांचं नाव या ठिकाणी घ्यावं. 3. सत्काराच्या वेळी कर्तृत्व बोलू द्या, स्वतःला नाही. सत्कारावेळी सूत्रसंचालकानं स्वतः त्या कार्यक्रमात जास्त चमकू नये, टमकू नये. कविता चमकली पाहिजे. इथं कविता ही आरसा असते, ज्यात सत्कार मूर्ती स्वतःला पाहत असतो. उदाहरणार्थ, प्रत्येकाची रात तशी थोडी वेडी, प्रत्येकाची रात जशी थोडी वेडी, पण काही जणांची वेडच समाजासाठी असतं, इतकंच पुरेसं असतं. 4. कार्यक्रमाच्या मधल्या टप्प्यावर श्वास देण्यासाठी. खूप भाषणं, खूप कार्यक्रम झाले की श्रोत्यांना श्वास हवा असतो. तेव्हा कविता म्हणजे थांबलेला श्वास, मोकळा करण्याची जागा. उदाहरणार्थ, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. ही कविता ऐकली जाते कारण ती जगण्याशी जोडलेली असते. 5. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकानं समारोप करत असताना टाळ्यांपेक्षा आठवण राहावी. शेवटी कविता अशी असावी की टाळ्या वाजल्या नाही तरी चालतील, पण माणसं ती ओळ सोबत आपल्या बरोबर घेऊन जातील. उदाहरणार्थ, पान गाण्याचे असं हे फाटलेलं अक्षरांना भार झाले भाव आता. यावर कार्यक्रम संपतो, पण विचार सुरू राहतो. मित्रांनो, मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की अशा वेगवेगळ्या चारोळ्या असतात. कधीतरी कुठेतरी या ओळी तुमच्या देखील वाचनात आल्या असतील. हिमांशू कुलकर्णीच्या आहेत असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला. आणि याच कवितेत त्यांनी लिहिलेले आहे ते आठवतं, ते तर भन्नाटच आहे. शोधात कस्तुरीच्या आहेत पारदी हे, हरणे जपून ठेवा, अंधार फार झाला. अशा ओळी स्मरणात राहण्यास किती सोपे आहे, तरी त्यांचा व्यासपीठीय समावेश नक्कीच परिणामकारी असतो. पारदी, कस्तुरी, हरिण हे साऱ्यांनाच माहिती आहे आणि ते नातेसंबंध ह्या ओळीतून स्पष्ट होतात. ऐकणाऱ्यांनाही खाडकन जागे करतात. प्रतिमा, प्रतीके आणि रूपकांचं वेळ मित्रांनो असतं ते असंच. म्हणून कवी ग्रेस यांच्या लेखनात तुम्ही वाचत गेला तर कवी ग्रेस यांच्या लेखनात वेगळे संदर्भ घेऊन येणारे शेर तुम्हाला वाचायला मिळतात आणि त्या सुफी प्रार्थनांचं संदर्भ ते देत असत. ओघातच जाते हे शाख शाख वो देते हुए दुआ, आंधी से बच गए तो इसी रुत में आएंगे. त्यांच्या गद्य लेखनात ही पर्वणी साधलेली आहेच. ललित गद्य म्हणा त्याला, ते
साहिल की सारी रेत इमारत में लग गई, अब हम कहाँ से अपने घरोंदे बनाएंगे. त्यांच्या एका कविते शीर्षस्थानी असा एक शेर मित्रांनो आला आहे. यह मर्तबा बुलंद मिला के जिसको मिल गया, हर मुदई के वास्ते दारू रसन नाही. संदर्भानुसार अशा काही ओळी आणि कधीतरी एखादा शेर यांचं प्रयोजन सूत्रसंचालनाला वजन प्राप्त करून देत असते. शेरो शायरी आजही जान छिडकणारे दिलदार श्रोत्यांमध्ये असतात. उदाहरणार्थ, धूप है रेत है सेहरा है जहा, प्यास हम अपनी बुझाने निकले. आजही आपल्या संसदेमध्ये मित्रांनो हे शेर नेहमी ऐकायला मिळतात. इतकं वर्ष उलटून देखील त्यांचा परिणाम आजही टिकून आहे. कोणता आहे तो पहा. सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए, एक कोशिश है मेरी. आणि हा अजून दुसरा, हम आह भी करते तो होते है बदनाम, वो काल भी करते तो चर्चा तक नाम नहीं. कवी दुष्यंत कुमार तर सतत असे वैचारिक पूर्वीत आहे. त्यांचे शेर मित्रांनो अजूनही लोक मोठ्या झोकात पेश करतात. यहाँ तक आते आते रुक जाती है कहीं नदियां, लेकिन मुझको मालूम है पानी कहाँ ठहरा होगा. विद्यमान राजकीय परिस्थितीचं दिशादर्शन अशा शेरो शायरींमधून होत असते. मग मित्रांनो मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय, जर तुम्हाला सूत्रसंचालनात शब्दांचा अर्थ समजून वापरायचा असेल तर फक्त वाचायचं नाही तर भिडवायचं असेल तर हा निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल तुम्ही आत्ताच फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि ही कला शिकवणारा, राज्यातला जगातला स्वार्थाशिवाय मार्गदर्शन करणारा मराठीतला एकमेव मंच, एकमेव मराठी यूट्यूब चॅनल तो म्हणजे आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार. तर या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.